आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। पण शेतकऱ्यावर एवढी बिकट वेळ आहे की इथले जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही असं दिसतंय। कारण रूमला कुलूप लावून कडी लावून ते निघून गेलेले होते। आता त्या नायब साहेबाला आम्ही बाहेर बोलून त्यांना निवेदन दिलेलं आहे। साहेब तुम्हाला एकच सांगतो की अशी शेतकऱ्याची थट्टा करू नका तुम्ही। आणि हे रुमनं बघा, आता रुमनं शासनाला रुमनं तुम्हाला दाखविण्यासाठी आम्ही आलो होतो, तर तुम्हीच पळ काढला का काय असं मला वाटतंय। शेतकऱ्याची थट्टा लावू नये ही तुमच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर साहेबांना एक विनंती करतो। आज या ठिकाणी रुमने मोर्चा काढून या ठिकाणी आला होता। या मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे, शेतकऱ्यांची ज्या व्यथा आहेत कर्जमाफी वगैरे तर झालीच पाहिजे, पण हे फंडित सरकार नसून फसवणूक सरकार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे या ठिकाणी आज रुमने मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझी एक सरकारला विनंती आहे, मायबाप शेतकरी टाहो फोडत आहे आणि आपण सुस्त झोपीमध्ये आहेत। माध्यमातून प्रमुख मागण्या आहेत की या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। ह्यांना द्यायला पैसे नाही तिथं उधळपट्टी करायला ह्यांना पैसे आहेत। आदरणीय मोदी साहेबांनी बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यावर न मागता टाकले। म्हणजे जिकडं निवडणूक आहे, जिकडं भेळ आहे तिकडंच खेळ करायचा आणि जिथं गरज आहे तिथं काही द्यायचं नाही असं धोरण ह्या सरकारचं आहे। फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करणाऱ्या ह्या सरकारला टोला देण्यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी जमलेलो आहोत। लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। पंचनामा वेगळा होत आहे। आम्ही आज या आंदोलनाच्या वतीने एकच मागणी करतो की पूर्ण विभागांनी हे सोबत राहून पंचनामे करावे, एवढंच आज आमची मागणी आहे। मस्त झालेलं आहे। आणि मागच्या 15 सुद्धा ज्यावेळेस अंबाजोगाई तालुक्यामध्ये तुफान पुराने नुकसान केलं, तर पहिल्या दिवशी साठे साहेब, आम्ही, राजसाहेब देशमुख, अमर भैया आपापल्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की सरसकट पंचनामे झाले पाहिजे। परंतु आजही प्रशासकीय यंत्रणा बांधावर आलेली नाही। कागदाला कागद लावायचा बंद करा, ओला दुष्काळ जाहीर